सो आज आहे फर्स्ट डे, थोडाफार टायरिंग. मग आम्ही डिसाईड केलं की लोकल थोडंसं सराउंडिंग नेबरहूड एक्सप्लोर करू. आणि आम्हाला भेटलेलं आहे कालवं. तिथे कालवं आहे तिथे, पण त्यांनी नाही म्हणाले कारण की ऑर्डर दिलेली आहे. हॅलो वियोम अँड वियोमची मम्मा. आय एम थिंकिंग टू जस्ट. ओहो, आम्ही एक छानशा स्पॉटवर आलोय. इथे ह्या साईडला तर बघू शकता, इथे ग्रीनरी आहे आणि वर घरं बिर आहेत. मस्तपैकी दूर येतं, बघू शकता तिथे. हा तिथे मे बी घरं आहेत कोणाचे. लवकरच सनसेट पण होईल. आणि ना हा प्लेस आहे मस्त एकदम. हो, कोकणामध्ये कुठे पण गेलं ना तरी असं मस्तच वाटतं. काय ग तनू, कोकणामध्ये कुठेही गेलं ना तरी एकदम मस्तच वाटतं. सगळ्या प्लेस आहेत त्या सिनिक प्लेसच आहेत. असं वाटतं की स्वर्गात आलो. स्वर्गात आल्यावर असं फक्त आराम, निसर्ग, भोजन आणि हेच आमचं स्वर्ग आहे. हे माझं स्वर्ग आहे. छोटं स्वर्ग. चल बेबी. काल आम्ही जे 10 तास ट्रॅव्हल करून आलो ते फक्त ह्या व्ह्यू साठी. हा, काय बोलता तुम्ही? काल जे आपण ट्रॅव्हल केलं तर तुम्ही काय वाटतं की म्हणजे काय बोलतो त्याला, बेसिकली जे ट्रॅव्हल करून आलं ते म्हणजे जे पण टायरनेस होता, जे थकवा होता तो निघून गेलाय. हो, आता असं वाटतं की मी भले मला पोहता नाही पण मी ह्याच्यात उडी मारून पण मी पोहू शकते. आणि माझा स्विमिंग पार्टनर असणार आहे चल आया. हा आमचा स्विमिंग कोच आहे. सो प्लीज गुरुजी तुम्ही पहिले जा, मग आम्ही तुम्हाला. अरे मागे, अरे आतमध्ये नका जाऊ. तो एकदम तो असेल तो पोहू शकतो. आम्ही काय करतो माहिती, एक मस्तपैकी रील शूट करायचं. बघू शकता आता इकडे इंस्टाग्राम वर. आणि फॉलो करा तन्वी के राणे. आणि ह्याला केलं नाही तुम्ही. ही प्लेस आहे ना ती भरपूर शांत आहे. आणि काल आम्ही जे पण ट्रॅव्हल केलं 12 तास, आज असं वाटतंय फुल सॅटिस्फॅक्शन. मी जस्ट बिकॉज 12 hours गाडी चालवून ह्या प्लेसवर येतो, जस्ट बिकॉज टू एन्जॉय दिस व्ह्यू. आणि इकडची शांतता आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे. रोज ऑफिसचं तेच ऑफिस घर तेवढंच चालू असतं. पण आपल्यासारख्या कॉमन मॅन्ससाठी मला असं वाटतं ॲटलिस्ट आपण कोकणात असो आणि आपलं गाव कोकणात असेल तर मी सांगेन यावा कोकण आपले जसा. आणि एकदा तरी गावाला व्हिजिट करा. नेक्स्ट टाइम पासून तुम्ही स्वतःच नित्य नियमाने या. बरोबर, आय अग्री विथ किरण. बघा, एका नॉन कोकणी मुलीला घेऊन आलं कोकणात. नॉन कोकणी बायकोला म्हणजे मुलीला म्हणजे माझी बायकोच नाही. सो खूप मस्त फिलिंग येत आहे. ते खूप 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 छान आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. माई, कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? काय करा जाऊचा देवगडात जाऊचा. कशा फिरॉक ये चलो फिरॉक जाऊचा. कुठे जायचंय? देवगडला. देवगड 50 रुपये. देवगड 50 रुपये में सीट. 50 रुपये में सीट. 50 रुपये सीट. तुम्हारी फ्री में, तुम्हारी फ्री. इसको कोई लेके नहीं जा रहा है. क्या है? हॅलो, सो आम्ही आलेलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. डिस्टर्बन्स. आम्ही आलेलो आहोत वाडातळ ब्रिजवर, जो तुम्ही बघू शकता कोस्टल लाईनवर आहे. सो हा ब्रिज आमच्या गावापासून 20 किलोमीटर दूर आहे. आणि ह्या ब्रिजपासून देवगड 14 ते 15 किलोमीटरपर्यंत आहे. सो बघू शकता सुंदर व्ह्यू माझ्या मागे. मला तर बघाच, पण मागे पण बघा. आणि आम्ही या बाजूला पलीकडे आमचं गाव आहे. आणि तिथून असं कोस्टल रोडनी हा जो आहे ना इथे बांध आहे, तिकडून असं ट्रॅव्हल करून वर आलो. आणि इथून या डोंगराची इथून असा रस्ता आहे तो पूर्ण. ह्या ब्रिजच्या त्या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे. हे सेफ आहे उभं राहू शकता. ते बघताय सुंदर असा कळस आहे. मागे नारळाची झाडं आहेत. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हनुमानाचं मंदिर खूप सुंदर प्रमाणे त्यांनी बांधलेलं आहे. चारी बाजूला डोंगर, हिरवगार वातावरण. हीच ब्युटी आहे कोकणाची. हा, आणि मस्तपैकी सनसेट पण होतं, तुम्ही बघू शकता. पण असलं तरी आय थिंक यावं आणि ते उभं राहून मस्त हा व्ह्यू एन्जॉय करावा. बरोबर.
आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही चौपाट गिरगाव चौपाटीला जातो. पनवेलमध्ये पण असे काही भरपूर सारे प्लेसेस आहेत जिथे आपण जातो, राईट ना. मग तिथे पण सेम सिनारी आहे, आपण ब्रिजवर उभं राहून असं सनसेट बघतो. पण इकडे सनसेट बघण्याची अशी मजाच वेगळी आहे. आपल्याक फिरूक जाऊचा हा खय जाऊचा? देवगडात. उहुहु. आणि बघू शकता आमची 2 कार आणि पलटण सगळे आत बसले. सगळे आतमध्ये बसले. तिकडे व्योम बसलाय, ही जीजूंची कार. चलो मग आता चला देवगडला. फिरॉक जाण्याऐवजी आम्ही आलेलो आहोत इकडे या लोकल शॉप्समध्ये, ते पण कूलर नाही घ्यायला, फॅन घ्यायला. टेबल फॅन, स्टँडिंग फॅन, कारण की व्योम अजिबात झोपत नाहीये, खूप जास्त गरमी आहे त्याच्यासारखं आहे. पण इथे काय असं काय लावायचं तसं कुठेतरी यू हॅव टू गेट इट लाईक दिस इज अ क्लिप. तुम्ही इकडे काय करताय? आम्ही फिरॉक आला. अरे तुम्ही कोकण भरायला आलेत का फॅन विकत घ्यायला आलेत? आम्ही फॅन घ्यायला आलो. तर हा फॅन आम्ही स्ट्रोलर करता बघतोय बेबीच्या प्रॅमला. सो आम्ही ते दोन्ही फॅन घेतले आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी. भेटूयात उद्या. सेकंड डे आणि आम्ही खातोय काय गरम आणि कुरकुरे. आदूच्या पायाला लागलेलं आहे. आदू सध्या गावाची भेट म्हणून आदूचा पाय बघू शकता. व्योम तिथे खेळत आहे आणि ही आमची प्रेग्नेंट मांजर जिला सुस्ती आली कुरकुरे खाऊन. आणि हा बाबू आमच्या कालचे फणस राहिलेले आज संपवतोय आम्ही. गरे गरे काय बोलतो? तुला काय बोलायचं होतं ना? आम्ही ब्लूबेरीज आता खाणार आहोत. आम्ही कोणी आणले ब्लूबेरीज? कोणी आणले ब्लूबेरीज? आम्ही त्यांनी शेअर त्यांनी आणले ते काढून हॉस्पिटलच्या समोरून. खाऊन दाखव, तुला आवडतात? इकडे बघ कसं आहे. त्याने आंबट पण आहेत. चो बेबी एंट्रन्सने पुढे जाऊया आणि मंदिरात जाऊया. इकडे मस्तपैकी हवाच अशी वेगळी लागते ना, असं वाटतच नाही. एसीची गरजच नाही असं वाटतं. म्हणजे आमचं घर खाली आहे डोंगराच्या, बट येस ते तर आपण त्यांना दाखवलं नाहीये ना. हे सडा आहे बेसिकली. सड्याचं पण दाखवलं तुम्हाला. सड्यावरून 5 मिनिटं लागतात गाडीनी. चालत किती वेळ लागतो किरण? हो, माझे पाय भाजले, मी चप्पल काढले पण गरम आहे ते. इथे काढूया. चल ऍज युजल माझ्या बायकोचा क्लिप पडलाय, देऊया आपण. चल धर. हा, इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही वाचू शकता. हे आमचे भक्त. हे सगळ्यात आमचे छोटे भक्त ना, हे आमचे छोटे भक्त. आणि हा आमचा मोठा भक्त. आणि हा आमचा मोबाईल वाला भक्त. हे मंदिर मस्त एकदम, आणि त्या आल्यावर पण असं प्रसन्न वाटतं. काय बोलायचं तुम्हाला? देवीच्या देवा तुमच्यावर छान तिचं आशीर्वाद असावे, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने आम्हाला मेहनत करण्यासाठी तिने आम्हाला खूप स्ट्रॉंग. करेक्ट. पैसा कमा लेंगे, सिर्फ हमें बहुत सारी शक्ति दो उसे कमाने की. येस, दॅट्स ट्रू. बट येस, कसं वाटतं? एकदम मस्त वाटतं ना मंदिरात आल्या. Positive energy what we receive from her, we take that and then we go back to our homes. आमचं थोडंसं अर्ध शूट झालंय देवळाचं, पण आम्ही ते उद्या कंटिन्यू करू. थोडीशी फोनची बॅटरी माझ्या डिस्चार्ज झालेली आणि मी आज पॉवर बँक पण नव्हती कॅरी केली, तर ठीक, तर त्यामुळे चार्ज नाही करू शकलो. बट येत ते उद्या आपण परत एकदा विजिट करू मंदिरामध्ये. आपल्या घरापासून जवळच आहे, तेव्हा आम्ही पूर्ण एंड टू एंड मंदिर दाखवू. काय बोलते तनु?
येस आणि बाबू पण झोपलाय आणि आमचे काही पाहुणे आहेत ते आता ते त्यांच्या बॅक टू होमला जाणार आहेत तर त्यांना सोडूया आपण देवगडमध्ये. पाहुणे म्हणजे आता ही माझी बहीण आहेत पण आमचे ते जिजू आहेत ते पाहुणे येस माझी बहीण आहे ते जाणार आहे तर त्यांना आम्ही देवगडमध्ये सोडतो. मग ते आम्ही परत 2-3 दिवसांनी परत भेटू. आम्ही काही जास्त लांब नाही आहेत आता काय माहिती आम्ही उद्या परत भेटायला जाऊ त्यांना. भेटू आपण. तुम्ही पहिले आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते पण मीठभाव मध्ये राहतात त्या सगळ्यांनी. मिठभाव आम्ही पण मिठभावला विजिट देणारच आहोत लवकरच. आम्ही एकदा गेलेलो पण ठीक आहे तेव्हा आम्ही तेव्हा रेकॉर्ड नव्हतो करत, ब्लॉग नव्हतो करत. पण आता आम्ही डिसाईड केलं की आपल्या सगळ्या मेमरीज आता रेकॉर्ड करून ठेवायच्या जेव्हा आपण जातो आणि परत जाऊन ते व्हिजिट करायच्या. पण हा रोड मस्तपैकी ह्याला सडा बोलतात. कोकणामध्ये डोंगर भाग असतो हा आणि असा रस्ता असतो आणि ह्याला सडा बोलतात. ठीक आहे आता उन्हाळा आहे म्हणून सगळीकडे असं म्हणजे सगळं कातळ आहे आणि सुकलेलं गवत आहे. बट युजली आम्ही रेनी सीझन पावसाळ्यात येतो ना तनु. आम्ही जेव्हा पाऊस येतो तेव्हा सगळीकडे ग्रीनरी असते आणि एकदम असं एकदम चुम्मेश्वरी काय बोलतो त्याला चुम्मेश्वरी असं वेदर असतं, सराउंडिंग असतं. जिथे तिथे हिरवं. हो चलो ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर ना एक रोड आहे तो दाखवतो, तो मला भरपूर आवडतो. काल पण आम्ही तिकडे गेलो ना. येस आणि मस्त असं डोंगरातून खाली आलो ना की हा एक ब्रिज लागतो. हा असा एकदा वेगळाच फील देतो ब्रिज. दोन्ही बाजूला समुद्र ना, हे खाडीच आहे बेसिकली. आणि ह्या बाजूला पण पाणी असतं आणि ह्या बाजूला पण समुद्र आणि हा असा मधून कनेक्टेड. पहिले ना हा ब्रिज आहे ना एकदम खाली होता आणि एकदम पाण्यामधून जायचा. हा बेसिकली ना ह्याला ही वीरवाडी आहे आणि यांच्या लगेच समोरच समुद्र आहे. समुद्राचं पाणी येतं बेसिकली. कालवं खायला जायचं असेल ते बघ इकडे काकू बसतात. आज नाहीत पण संध्याकाळी असतात ती इकडे. ऑर्डर झाला, प्री ऑर्डर. कालच माईने ऑर्डर दिली का माई? 8 दिवस प्री बुकिंग 8 days बिफोर. विचार करा कालवांची पण प्री बुकिंग असते इकडे. पण आम्ही काहीतरी केलेलं आहे थोडंसं Yes. जुगाड. नितेश आम्हाला आणून देणार आहे कोणाकडून तरी कालवं. सो मी आली ते दाखवतो तुम्हाला आणि त्याचा नंबर पण देतो. तुम्ही आलात तर तुम्ही पण मागवू शकता आसपास कुठे राहत असाल. येस मस्त पैकी हा सिनिक व्ह्यू आहे. तुम्ही जर कालचा डे 1चं आमचं म्हणजे टूर बघितली असाल तर समजेलच तुम्हाला. आम्ही काल इकडेच आलेलो आणि तेव्हा आय थिंक ओटी होती ना. तेव्हा ह्या बोट आता बाहेर आलेल्या ना. ओटी होती, आत्ता भरती. ऍक्च्युली पाणी आत्ता वर आलंय सगळं. चला आता आपण जाऊया देवगडमध्ये, खाऊया आणि मग नंतर पेट पूजा नंतर विचार करूया आपल्याला कुठे जायचंय. आता आम्ही पोचलोय जामसंड्यामध्ये आणि आता इथून 5 ते 6 किलोमीटरवर देवगड आहे राईट. आता इथून जामसंड्यातून आम्ही घेतलाय एक राईट, तो देवगडात जातो. लेफ्ट मारला तर कुणकेश्वरला पण जातो. पण पुढून पण देवगडमधून एक मस्त रोड झालाय जो कुणकेश्वरला जातो, तो आपण बघूया कसा आहे. बट येस आता तरी जामसंडे आणि हा सरळ रस्ता देवगडला जातो. Where is baby? Where is baby? Where are you? I love you. I love you. I love you. देवगडमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही जेवणासाठी थांबत आहोत. निखिल म्हणून रेस्टॉरंट आहे. खूप साधं छोटं पण भरपूर फेमस आणि टेस्टी जेवण इथे मिळतं. तुम्हाला हॉटेल पण दाखवते आणि पूर्ण फॅमिली आता वेट करते. सो व्योमला घेतो आम्ही आणि पटकन जाऊन पळतो आतमध्ये जेवायला. भरपूर भूक लागली. चलो. अच्छा डोक्यावर हे टाकू देत किरण. चल सो हे आहे निखिल रेस्टॉरंट आणि आम्ही इथे सगळे जेवायला आलेलो आहोत. छोटं सुंदर आहे पण टेस्टी जेवण मिळतं. त्यामुळे आता बघू मेन्यू मध्ये काय येतंय. सो फार सो गुड. हा या हॉटेलचा एंट्रन्स आहे. इथेच आम्ही गाडी पार्क केली आहे, जवळच आहे. म्हणजे त्या आतमध्ये बघू शकता त्यांचं किचन आहे आणि येस ज्याला पण बघायचं असेल इकडे रेट काय तर ते स्क्रीनशॉट काढू शकता इकडे.
आणि प्रत्येक प्लेटचे त्याने रेट मेन्शन केलेत. आता हॅव्हिंग बेबी सो इट्स वी आर ब्लेस्ड, बट येस त्याची कामं पण करावी लागतात. तर मी परत जातो आणि त्याची जे दुधाची बॉटल आहे, कॅरी बॅग आहे, ती आम्ही सगळं त्याचं घेऊनच फिरतो म्हणा. त्याची बॅग आणि त्याच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी. त्याला पण भूक लागली असेल आता. दुपारचं झाले 1:30 तर वाजलेत. बरोबर लंच टाइमलाच पोहोचलो इकडे. बेबी ठीक आहे, त्याची बॅग. फायनली जेवण आलेलं आहे. आणि मी शेअर करणार आहोत बोंबील थाळी आणि त्याच्यात तिखल्या पण आहेत. हे आहे माईचं स्पेशल कोलंबी थाळी. आदूकडे आहे स्पेशल ड्राय चिकन थाळी. पप्पांनी घेतलंय पापलेट थाळी. अजिंक्य जिजाजी परत बोंबील थाळी. तिकडे व्हेज आहेत 2. ह्याची दुधाची थाळी कुठे? बेबी तुझी दुधाची थाळी कुठे आहे? कुठे कुठे खाऊया आणि मग निघूया.